गोलंदाजीचं कौशल्य आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं होतं. हो पहिलाच आडवा बाटणं रडार मध्ये येणारा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. षटकाराची पहिल्याच बॉलवरती ललकारी आली आहे की आम्ही सज्ज झालो पहिल्या डावामध्ये धावक संख्या उभारण्यासाठी किंवा आम्ही सज्ज झालो एक टार्गेट सेट करण्यासाठी. पहिला सिक्सर आलाय. ओ काय बॉल प्रतिउत्तर जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये ठोस निर्णय घेतला. षटकार आल्यानंतर सौरभ सर यॉर्कर टाकणं त्याच्यासाठी खूप मोठा धाडस हवा, कारण की जर यॉर्कर बसला नाही तर ओव्हरपिच येतो, ओव्हरपिच नाही तर फुलटॉस पडतो आणि मग त्याच्यावरती मार सुद्धा पडण्याची शक्यता असते. पण अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाच्या धाडसाचं मी कौतुक करेल. लाजबाब गोलंदाजी. बॉलिंग करत असताना कैवल्य. या वेळेचा बॉल चांगल्या पद्धतीचा होता, शरीरावर त्यांना पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास कमी होतो, पण कोण म्हणते जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी करताय तर कॉन्फिडन्स लेवल कमी कधी होत नाही, ती वाढतच राहते आणि वाढणं गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळच असा आहे की एक षटकार आला म्हणून मॅच संपत नाही. शेवटचे 5 बॉल पुढचे त्याच्यावरती मॅच तुम्ही निर्धारित ठेवू शकता, पण तेवढी ताकद आणि तेवढी क्षमता आणि मॅच जिंकण्याची जिद्द आणि चिकाटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा सज्ज होताना पाहायला मिळतील. फुलर लेनचा स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल लांब पल्ल्याचा. षटकार. आपण जर पाहिलं की गणूने पहिला चेंडू थोडासा खराब टाकला, त्यानंतर येथे मात्र 2 चेंडूवरती त्याने चांगलं कमबॅक केलं, परंतु पुन्हा एकदा येथे गाडी थोडीशी चुकीची पद्धतीने येथे मात्र तत्पूर्वी या चेंडूवरती ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. ते कमबॅकिंग डिलिव्हरी सुद्धा टाकण्यामध्ये नक्कीच कैवल्याचा नक्कीच हातखंड आहे, कारण अशा प्रकारे गोलंदाजाकडे ती गुणवत्ता असणं हर्षलजी खूप गरजेची आहे. बघा ना, आपण म्हणतो ना की एखादा गायक आहे ना, तो त्याला जर गाणं गायचं आहे तर त्याला सूर गवसणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच वेळेला आपण म्हणतो ना एखादा गोलंदाज आहे, त्याला जर गोलंदाजी चांगली करायची आहे तर त्याला लाईन आणि लेंथ मिळणं गरजेचं आहे. ती लेंथ आता पकडावी लागेल, लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल आणि मिरीटवरती बॉल टाकावे लागतील. कैवल्याला फुलर लेनचा समोर उडवला, लॉंग ऑफच्या दिशेला बॉल, 1 बाउन्स, सीमा पार, आलाय चौकार. निहालही तसंच काहीतरी सांगतात, जर भेटेन मी चुकीच्या फटक्यात तरच आउट करा तुम्ही मला मैदानात, अथवा मी थांबणार नाहीये. माझा वेगवेगळ्या, माझ्याकडचा दर्जा वेगळा, माझी बॅटिंग चांगली आणि माझ्या बॅटिंगचा क्लास वेगळा आणि होय सगळं काही त्याच्याकडे आहे आणि म्हणून तो अव्वल दर्जाची बॅटिंग करताना पाहायला मिळते. पण कितपत कदवर आणि किंबहुना कुठपर्यंत अशा पद्धतीची बॅटिंग होईल, मग गोलंदाजही कमी आहेत का? तर गोलंदाजाकडे सुद्धा तो दर्जा. जर समोरच्या टीमला मैदानाच्या आतमध्ये आम्ही आमंत्रित केल्यानंतर एकंदरीत जय हनुमान वर्सोली संघाला तिथे जर आम्ही जय हनुमानला याआधी पराभूत केलं तर आम्ही 24 बॉलमध्ये 22 वरती थांबवू शकतो. तर जय मल्हार वर्सोली संघाला सुद्धा आम्ही 30 बॉलमध्ये 50हून कमी धावसंख्येच्या आतमध्ये थांबवू शकतो. तेवढी ताकद आमच्याकडे आहे. कमबॅक आणण्यात आम्ही जाणतो. खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, कमबॅक आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आणायचा, कारण की आपण म्हणतो ना देव तुमची परिस्थिती लगेच बदलत नाही, कारण की देवाला तुमची मनस्थिती बघायची असते
आणि ती मनस्थिती आणि परिस्थिती बदलण्यासाठी तुमच्याकडची जिद्द, तुमची चिकाटी आणि तुम्ही कितपत आणि कुठपर्यंत संघर्ष करताय ना याचा सुद्धा विचार केला जातो. आणि होय, आता तो संघर्ष मैदानाच्या मध्ये बॉलिंग करत असताना साईराज वर्सोली टीमला करावा लागेल. पुढचा बॉल कौशल्य गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू अगदी सटीक गोलंदाजी म्हणावी लागेल. पण कौशल्य सुद्धा आपण पाहिलं आज दिवसभरामध्ये ना हर्षल चांगली गोलंदाजी केली आहे. या एंडने गोलंदाजी करणं तसं पाहिलं गोलंदाजासाठी मोत असणार आहे. तेच, आणि म्हणूनच आपण जर पाहिलं तर फक्त बॅट पासून नाही, स्टंप पासून नाही, तर वाईड लाईन पासून सुद्धा लांब नेण्याचा प्रयत्न बॉलला केला जातोय. बॉलरला वाचण्याचा एकमेव पर्याय आहे लांब पासून लांब ना बॉल. बॅटची एज होती या सातली कडा घेतली होती, आवाज झाला होता, बॅटरला सुद्धा कळलं होतं, पण कॅच ड्रॉप झाली. कीपर कसा असावा, कीपर हुशार असावा, कीपर कसा असावा, कीपर चपळ असावा, कीपर मैदानाच्या आतमध्ये शांत आणि संयमाने उभा राहिलेला असावा. पण तिथे मैदानाच्या आतमध्ये तसं काही दिसलं नाही आणि झेल सुटताना पाहायला मिळालं, जीवनदान मिळेल. खऱ्या अर्थानं कीपर हा फिल्डिंग मधला कीपर. दुसरी संधी निर्माण. मी म्हणेन आता गोलंदाजांनी करावं तरी काय. वर्सोली विभागामधून येत असताना वर्सोली विभागाचं क्रिकेट खूप चांगलं आहे, वर्सोली विभागाची बॅटिंग खूप चांगली आहे, वर्सोली विभागाची बॉलिंग खूप चांगली आहे. पण एकंदर फिल्डिंग जरचा विचार केला तर जास्तीची मेहनत घ्यावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही बॅटिंगची प्रॅक्टिस करता, बॉलिंगची प्रॅक्टिस करता, मग मैदानावरती उद्यापासून इकडून बॉल तिकडे फेकत असताना कॅचची प्रॅक्टिस जास्त करावी लागेल. तरच तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये जास्तीचं अव्वल दर्जाचं काम करू शकता. हर्षल नक्कीच एक महत्वाचा मुद्दा, कारण फिल्डिंग. कारण या ओव्हर्समध्ये आतापर्यंत काय घडलंय तर 3 चेंडूंमध्ये 2 कॅच ड्रॉप झालेत. लागोपाठच्या 2 चेंडूवरती कॅच ड्रॉप झालेत. एखाद्या फलंदाजाला 2 जीवदानं मिळाली ना तर मी तर म्हणेन फलंदाजाने या मॅच वरती वर्चस्व मिळवल्यासारखं नक्कीच म्हणावं लागेल. बघा ना, म्हणजे आपण जर पाहिलं तर बिना परीक्षाचा लायसन डायरेक्ट गाडीचं मिळून जातो. म्हणजे आता फक्त गाडी चालवायची टॉप गिअरलाच. मोठा फटका खेळला जातोय, आडवा बाटणं स्क्वेअर लेगच्या दिशेला, फिल्डर धावतायत. एकदा मिळेल. दुसऱ्या धावीसाठी आपण जर पाहिलं तर प्रयत्न केले जातील का नाही, एकाच धावीवरती समाधान. कारण की बॅटिंग करत असताना बॅटर आपण जर पाहिलं तर आता ऋतिकला कळून चुकलंय. आता 2 वेळा आपण नशिबानं वाचलोय, आता जे काही करायचंय ते नशिबावरती सोडून द्यायचंय, म्हणून त्यानं स्ट्राईक आपल्या हातामध्ये पकडली आहे. तो आता फ्री माइंड बॅटिंग करेल, कारण की तो 2 वेळा बचावला. आता वाचेल नाही वाचेल त्याचा काही नेम नाहीये, आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये कसा खेळेल याचा सुद्धा नेम नाहीये, कारण की त्याला जीवनदान मिळाले. षटकातील पुढचा बॉल राईट मोर द विकेट. गोलंदाजीसाठी कौशल्य चांगली बॉलिंग करतो. 5वा बॉल. ओ, यावेळीचा बॉल चांगला होता, लेगच्या बाहेर गेलाय. ऋतिक स्वतःवरती नाराज असेल. जवळ 4 क्षेत्ररक्षकांनी डोक्यावरती हात ठेवला का, कारण की हा बॉल बॅटला लागला असेल तर त्यांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर गेला असता. कधी कधी नक्कीच क्रिकेटमध्ये अशा सुद्धा हर्षल गोष्टी घडत असतात. कधी कधी चांगल्या चेंडूवर फुल टॉस. वा वा वा, काय बॉलिंग केली आहे. मी कौतुक करेल कौशल्याचं. या मॅच मध्ये काही हो, या मॅच मध्ये त्यानं कमबॅक आणला. कारण की जरी गोलंदाजाची साथ मिळाली नाही, जरी आपण जर पाहिलं तर बाकीच्या क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही, पण मला माझ्या स्वतःवरती विश्वास. आपण म्हणतो ना, एक सेल्फ कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे. आत्मविश्वास ही गोष्ट खूप महत्वाची आहे, जी आपल्याला पायथ्यावरून शिखरावरती नेते. आणि तो आत्मविश्वास चांगल्या पद्धतीचा आतापर्यंत बॉलिंग करत असताना कौशल्याचा सिद्ध केलंय स्वतःलाच त्यानं. हा चुकीचा बॉल बॅटच्या टोला लागल्यानंतर फाईन लेगला भिरकवला जातोय. बॉल 1 बाउन्स सरळ सीमा रेषेच्या दिशेनं पार आलाय चौका. वर्सोली संघाची धावपलकावरती लागले. निहाल आणि ऋतिक हे फलंदाज मैदानावरती फलंदाजी करत आहेत. निहाल खेळतो वैयक्तिक 17 धावांवरती, तर ऋतिक खेळतो वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये 5 धावांवरती. कारण ऋतिकचे आपण जर पहिले 2 चेंडू पाहिले ना, पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्याला 2 जीवदानं मिळाली आहेत. आता ऋतिकला एक नक्कीच तू म्हटल्याप्रमाणे एक फ्री लायसन मिळालंय, आणि त्या फ्री लायसनचा खऱ्या अर्थानं त्याने चांगला फायदा उचलणं गरजेचं आहे. तत्पूर्वी कौतुक करावं लागेल ते कौशलचं,
खरं या एंडने गोलंदाजी करणं कौशलने आज दिवसभरामध्ये मात्र त्याने या एंडने अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. बऱ्याचशा गोलंदाजांना त्या एंडने फटके पडत होते. एकाच चौकार जाणं नक्कीच काही मोठी गोष्ट नाहीये. ती खऱ्या अर्थानं एकाच सिक्स किंवा एकाच चौकार द्यायचा जर त्या एंडने गेला तर एक छोटी गोष्ट आहे. परंतु या षटकामध्ये तब्बल त्याने 7च धावा येथे खर्च केल्यात. बघा त्यांना सांगितलं मला हवा बिवा मॅटर करत नाही, मला माझा टप्पा आणि माझा विश्वास, माझा सेल्फ कॉन्फिडन्स मला सगळं काही दाखवून देतो. आणि होय त्या दर्जाची त्यांना गोलंदाजी केली. आत्मविश्वास महत्वाचा आहे. मॅच ऑन झाली आहे. पुढचा गोलंदाज नवीन गोलंदाज दीप आले ज्याने विकेट हॅट्रिक मिळवली होती. दीपचा बॉल आडवा पाट्या खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतात. या चांगली फिल्डिंग, थांबवलं जाते बॉलला, हे गरजेचं आहे. आता जे काही करेल ते दीप करेल, जे काही करेल ते दीप करेल का तर दीप थांबवू शकतो, त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. जर तो एका ओव्हरमध्ये लगातारच्या 3 विकेट घेऊ शकतो तर एका ओव्हरमध्ये 1 विकेट आरामामध्ये मिळवून देऊ शकतो. या ओव्हरमध्ये आपण म्हणतो ना की ब्रेक थ्रू इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. एकाच विकेट मिळाली, एकाच जोडी फुटली तर मात्र तिथून पुढे आपण जर पाहिलं ना तर क्रिकेटच्या खेळामध्ये पहिली विकेट आली की दुसरी आपोआप मिळते. जास्तीची मेहनत करावी लागत नाही आणि ते चित्र होऊ शकतं. पण पहिली विकेट येणं गरजेचं आहे. कापील आत्मविश्वास कमी, उत्साह जास्तीचा पाहायला मिळाला. यदा कदाचित जास्तीचा हाईट फॅक्टर असावा किंवा मग ऑफ स्टिक मिस असावी. यस, पंचांनी मात्र आपण जर पाहिलं तर इशारा कोणताही दिला नाहीये, म्हणजे बॅटर ना बाधत धावसंख्या थांबली आहे. ऋतिक थोडंसं इथे स्ट्रगल करताना दिसतोय. कारण पहिल्या 2-3 चेंडूंमध्ये जर चेंडू बॅटला व्यवस्थित लागले नाही तर फलंदाज थोडंसं बॅकफूट वरती जरूर टाकतोय. कौतुक करावं लागेल ते साईराज वर्सुली संघाच्या गोलंदाजांचं. ऋतिक एक चांगला बॅटर आहे परंतु त्याला रोखण्याचं काम करत असताना यावेळचा चेंडू खूप काळ हवेत. योगेश यांनी मोठी धाव घेतली आहे. चेंडूवरती धावा किती मिळणार, येथे मात्र चेंडू जातोय लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा पार, चौकार. चार धावा येताना पाहायला मिळतात. दीप म्हटल्यानंतर दीप या गावाला आपण जर पाहिलं तर बिलॉंग करतो, पण या गावाला बिलॉंग करत असताना गावातील खेळाडूंनी त्याला एक उपमा दिली किंवा एक नाव दिलं की आपल्या तालुक्याचा खेळाडू जो ऑल इंडिया ओपनच्या आयकॉनमध्ये जास्तीची वर्णी लागते त्याचं नाव आपण पाहिलं तर मोना. आणि त्या मोनाची उपमा मात्र आपण जर पाहिलं तर वर्सोली गावातून येत असताना दीपला गेली आहे. आणि होय दीप त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. दीप मात्र स्वतःला सिद्ध करतोय. आणि जेव्हा जेव्हा मोठ्या खेळाडूची उपमा मिळते ना तेव्हा तेव्हा त्या पात्रतेचा खेळाडू तो असतो. आणि होय दीप सुद्धा आहे. त्या नावाला साजेसा खेळ त्यानं आतापर्यंत जपला. चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यानं केली. फटका चांगला आहे, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, काजोप अगदी अलगद. आपण म्हणतो ना सर, एक थोडा हास्यमय क्रिकेटकडे आपण वळूया की सकाळच्या सत्रामध्ये अंघोळीला गेल्यानंतर साबण हलगत हातातून सटकून खाली पडावा ना, तशाच पद्धतीचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये झाला. शेवटपर्यंत पाहत राहिले, बॉलला हातामध्ये आणलं सुद्धा आणि अगदी धरतीला दान, बॅटरला पुन्हा जीवनदान. म्हणजे जीवनदान मिळणार तरी किती, एकाच मॅच मध्ये 3 वेळा जीवनदान. यदा कदाचित दुपारच्या जेवणामध्ये ऋतिक खेळण्यासाठी येत असताना नशिबाची भाजी खाऊन आलाय की काय, एवढं नशीब त्याचं बलवंत आहे. धावसंख्या धावफळकावरती आतापर्यंत 29 धावा, 29 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. एकही बॅटर आउट झाला नाहीये, नशीब बलवंत आहे. पहा जद्दोजहद चालू आहे. साईराज मित्रमंडळाचे सगळेच आता पाठीराखे मात्र आशालभूत नजरेनं पाहतात की आता एकतरी विकेट हवी. यस, गाडीचा आरसा फिरवा, सगळ्याच गाड्यांचे फिरवा. मॅच थांबली नाही पाहिजे. मॅच आपली महत्वाची आहे, मानाची स्पर्धा आहे. आपण जर पाहिलं तर स्वर्गीय जयदीप बना स्मृती चषक ही मानाची स्पर्धा शेवटाकडे चालली आहे. फुलरलेनचा बॉल लाजबाब. सर, आपण समालोचकांच्या माध्यमातून नेहमीच ऐकतो ना की क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान होतो. एक म्हणजे भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि त्याच थाटणीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये दीपनं हाताळला आणि त्याला सन्मान सुद्धा दिला गेला. खऱ्या अर्थानं नक्कीच या चेंडूला फलंदाजाने सुद्धा अगदी सन्मान दिलाय. फलंदाज सुद्धा म्हटलं असेल खऱ्या अर्थानं अप्रतिम चेंडू. दीपचा पुढील चेंडू
या चेंडूवरती फटका, डीप मिड विकेट, क्षेत्ररक्षकाच्या हातात. डीप पुन्हा एकदा विकेट टेकर गोलंदाज राहिलाय. मी ओव्हर चालू होताना सर सांगितलं होतं की दीप जर एका ओव्हरमध्ये बॅक टू बॅकचे 3 विकेट घेऊ शकतो तर 6 बॉलमध्ये 1 विकेट का नाही. आपण म्हणतो ना पहिली धावसंख्या सांगूया. ओव्हर संपल्यात 3 ओव्हरचं संपल्यानंतर खेळ तिथे 29 धावा धावफलकावरती आहेत. बघा सर्वाधिक युवा खेळाडूंमधून रायगडाला पहिला विकेट टेकर गोलंदाज मिळाला होता तो म्हणजे मोठा म्हणजे विश्वजित ठाकूर. त्याच्या खालोखाल वेगाचा गोलंदाज मिळाला होता तो देवद एक्सप्रेस मयूर वाघमारे. तदनंतर आपण आपल्या तालुकानीय गटामध्ये येऊया. तालुक्यामधून येत असताना विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण नेहमी सुमेध पत्रेकडे पाहिलं. त्याच्या खालोखाल येत असताना आपण अक्षय मोन्याकडे पाहिलं. आणि आज आपण वर्सोली संघाकडून आवर्जून सांगू शकतो की आम्ही दीपकडे तसं पाहिलंय. होय त्या पद्धतीची गोलंदाजी त्यानं केली आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी सध्याच्या घडीला तो बॉलिंग करत असताना बघायला मिळाला. त्यानं इम्प्रेस केलं या मॅच मध्ये. एक मॅच नव्हे तर तो प्रत्येक मॅच मध्ये गावाच्या नावासाठी लढताना आणि आम्ही त्याला भिडतानाच बघितलंय. हे कशासाठी आहे? गावाच्या नावासाठी. आज घरच्या मैदानावरती आपण म्हणतो ना की संघ कोणताही जिंकू दे गावाचं नाव तर वर्सोली एकच आहे. पण तसं नाहीये. टीम वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं स्थान वेगवेगळं आहे. प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढत वेगवेगळी आहे. आज प्रत्येक जण हेच सांगेल की जय मल्हार संघ जिंकला क्वालिफायच्या मॅच मध्ये. प्रत्येक जण हे सांगेल की साईराज 11 संघ जिंकला. आणि होय ती चर्चा रात्रीमध्ये होते आणि त्याच्यासाठी आज दिवसभरामध्ये मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे या दोन्हीही टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल फटका चांगला ऍडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल मात्र तिकडे निघालाय. फिल्डर आहेत बघा ना. म्हणजे एवढी आरामामध्ये सिंगल घेतली की रात्रीचे जेवल्यानंतर गार्डनला चालायला यावं ना अशा पद्धतीची सिंगल या दोन फलंदाजांनी कंप्लीट केली. 1 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा सौरभ सर लागल्यात. कौशल्य येथे मात्र या एंडने चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. कारण साईराज वलसोली संघाची ना खऱ्या अर्थानं गोलंदाजी हा खऱ्या अर्थानं पाठीचा कणा आहे. गोलंदाजी आपण जर पाहिलं बऱ्याच टीमकडे जेमतेम 2 बॉलर असतात. येथे मात्र त्यांच्याकडे 4 गोलंदाज आहेत. 5वा सुद्धा होता परंतु तो आज नाहीये. तो मात्र येथे नक्कीच सर्वांना इथे आशीर्वाद देऊन नक्कीच उभा आहे. त्याच्याच नावाने इथे आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय कुमार जयदीप बना. यावेळचा चेंडू कौशल्य येथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. कौशल्य येथे मात्र नक्कीच अगदी बुंधा पकडलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर येथे गोलंदाजी करतोय. हर्षल ही गोलंदाजी खेळणं फलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं आव्हानात्मक गोष्ट असणार आहे. येस आव्हानामध्ये टाकले जाते. प्रेशर क्रिएट करण्याचं कामकाज केलं जाते. पण मी म्हणेन त्याहून पेक्षा माइंड सेट केलेले चेंडू जर फेकता आले ना तर मात्र गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वेगळाच असतो. कारण की ठरवून आपण म्हणतो की ठरवून बॉल टाकल्यानंतर तोच गोलंदाज खरा गोलंदाज असतो. ओ यावेळेला मिस टायमिंग आहे. फटका हवेत. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतात पण नाही जमलं नाहीये. बॅकअप मिळेल. पाहता पाहता 2 धावा मिळतील. होय आज एकदा एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर ऋतिक सोबत एकदा आपण सौरभ सर संपर्क करूया की यदा कदाचित नशिबाची भाजी नसेल तर मेडिकल मध्ये कुठे नशिबाची गोळी मिळते की त्याच्याकडून आपण घेऊया. कारण की 4था झेल उडाला होता त्याचा. 3 कॅचेस हातामध्ये आरामात होत्या पण 4था थोडा हार्ड होता. पण ठीक आहे तिथे सुद्धा तो बचावला गेला. धावसंख्येत 2 निवड. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. 33 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला बॅटची कडा. फाईन लेगला फिल्डर आहेत. यस फिल्डर आहेत. कोणती चूक करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. फिल्डिंग युनिट मध्ये बघा ना यस बॉलचा विचार केला तर इथून पुढे 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. फिल्डिंग आता शॉर्ट फाईन लेग, एक लॉंग लेग, एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन म्हणजे जवळजवळ 5. आणि लॉंग ऑफला आपण जर विचार केला तर एक खेळाडू उभा. 6 खेळाडू. एक खेळाडू आता आतमध्ये घेतला फाईन लेगचा. याही वेळेला मिस टायमिंग. बघा काय बॉलिंग चालू. अप्रतिम गोलंदाजी. रनआउटची विकेट. आपण म्हणतो ना आता आगाऊपणा तू केला कशाला. धावता रनआउट झाला. फलंदाज बाद.
हर्षलजी, तुम्ही सुद्धा ती दहावीर चषक म्हणजे रोहा तालुक्यातील खऱ्या अर्थानं मानाचं चषक आणि त्या मानाच्या चषकामध्ये 34 धावा झालेल्या आहेत. 34 रन्स 4 षटकांच्या समाप्तीनंतर रोहा क्रिकेट विश्वाचा मानाचा चषक आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा वरसुली संघ अगदी बक्षीसपात्र संघ राहिले होते आणि कौशलने तब्बल त्या स्पर्धेमध्ये 9 विकेट सुद्धा घेतल्या होत्या. एक अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा इथे आज संपूर्ण दिवसभराच्या खेळामध्ये आपण पाहिलाय. शेवटची ओव्हर. पुढचा बॉल, यावेळेला बॉल ओव्हर पिच, समोर तडाखा. कॅच ड्रॉप केल्यानंतर काय होऊ शकतं त्याचं ज्वलंत उदाहरण ऋतिकच्या बॅटमधून आलाय षटकार. चार ओव्हरचा खेळ संपला आणि 10.00च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना आतापर्यंत बनला 40 धावा धावफलकावरती. 10ची सरासरी लागली तर सौरभ सर 5 ओव्हरला 50 होतात, पण त्या 5 ओव्हरला 50 पुरेशा असतील का या मैदानावरती? याच मैदानाच्या आतमध्ये काल जवळजवळ 90हून अधिक धावा कमी पडत होत्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. आज इथे मात्र आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने 4 ओव्हरची मॅच होती ती. ही खेळपट्टी कधी फलंदाजाला साथ तर कधी गोलंदाजाला साथ देते. आपण कौशल्याबद्दल म्हणत होतात. दहावीर चषकामध्ये ज्या वेळेला वर्सुली संघ आला तो क्वालिफाय झाला, सेमीफायनलची मॅच खेळत होता. कोणाला माहीतही नव्हतं वर्सुली संघ आमंत्रित गाव टू गाव मधून खेळत असताना आपण म्हणतो ना की मोठमोठे गार केले गंमत मध्ये. 7 संघांना मागे ठेवून 8वा असा एकमेव आमंत्रित संघ होता जो वर्सुली संघ टॉप 4 मध्ये गेला. गाव टू गावचा फॉर्मॅट दहावीर चषकामध्ये जास्तीचा नसतो, पण आमंत्रित यावर्षी होता आणि त्याच्यामध्ये वर्सोलीकरांचा बोलबाला. आता रोह्यामध्ये या टीमची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. मी आवर्जून सांगतो, आता आमंत्रण दरवेळेला असेल ते वर्सोली गावाला, कारण की त्यांचं क्रिकेटच चांगलं आहे. पुढचा बॉल, समोरचा बॉल होता, समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. बॉल मिडॉन आणि आपण जर पाहिलं तर मिडॉफच्या मधून बॉल निघाला. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र एकच जाव येताना पाहायला मिळते. सगळेच म्हणत होते की वर्सुलीचं बीच फेमस आहे, वर्सुलीची गारगार हवा फेमस आहे, पण आम्ही आता आवर्जून सांगू वर्सुलीचं क्रिकेट सुद्धा खूप फेमस आहे. तिकडे क्रिकेटची स्पर्धा सुद्धा दर्जेदार होतात, क्रिकेटचे खेळाडू सुद्धा खूप घडतात आणि सगळे म्हणतात ना की एक गाव 11 संघ 11 खेळाडू पाहिजे. होय, बाहेर जाताना आम्ही एक गाव 11 जातो, पण आता आमच्या खेळाडूंना संधी पाहिजे म्हणून आम्ही 8 टीम बनवून पण खेळतो. संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, प्रत्येकाचा क्लास दिसला पाहिजे, प्रत्येक विभागाचा खेळाडू आपला पुढे आला पाहिजे. म्हणून आमच्याकडे काही दुवेभाव नाहीयेत, आमच्यामध्ये काही भांडणं नाहीयेत, पण प्रत्येकाला संधी हवी आहे म्हणून आम्ही विविध टीम मधून खेळतोय. यस, चांगला बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर निघालाय. व्हाईट बॉलचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अवंतर स्वरूपाची धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 42. साईराज वर्सुली संघाचे 2 खेळाडू सुद्धा त्या टीमचे सदस्य राहिले होते. कौशल आणि कैवल्य असे 2 खेळाडू नक्कीच येथे होते आणि खऱ्या अर्थानं साईराज वर्सुली संघ या मोसमामध्ये गेल्या मोसमामध्ये सुद्धा त्याने चांगला परफॉर्मन्स जरूर केलाय. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ऋती गारबट ने एक षटकार जरूर मारलाय, परंतु हर्षल तो वारंवार येथे मैदानावरती संघर्ष करताना सुद्धा दिसतोय. धावांसाठी थोडंसं झगडावं लागतंय, धावांसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागतोय. हे मैदान मी तर म्हणेन धावांसाठी या मैदानावरती संघर्ष करणं तसं पाहिलं तर सोपं आहे, परंतु साईराज वर्सुली संघांच्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं संघर्ष करायला भाग पडलाय. एकंदरीत जास्तीचं काही केलं नाहीये. 3 झेल सुटल्यानंतर ऋतिकने 1 षटकार आणि 1 चौकारच मारलाय, पण जास्तीचं काही करण्याचा तो प्रयत्न करतोय, पण सफलता नाही. या टीमची धावसंख्या 42 धावांवरती धावगती थांबली आहे. शेवटचं षटक मार्गाचे 2 बॉलचा खेळ संपलाय, अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलवरती काय वाढून ठेवलंय या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यामध्ये आहेत. मोठा फटका आलाय, मिस टायमिंग, बॉल मध्येच राहणार 38 सर्कलच्या जवळ. ओ काय कॅच पकडला जातोय, पण नाही, सुटलाय. शेवटपर्यंत असं वाटलं कॅच पकडला सुद्धा, सगळ्यांनी टाळ्या सुद्धा वाजवल्या, पण त्या एफर्ट साठी 100% दिले जातील. नाहीये, सगळ्यांनाच वाटलं होतं. खरंच खूप धावला. आपण म्हणतो ना सर की
जास्त धावलो की दम लागतो आणि धावायला सुद्धा दम लागतो, तो दमखम या खेळाडूकडे आहे. स्क्वेअर लेग पासून शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत आला, बॉल पर्यंत तो पोहोचला होता. जिग्नेश पुढे आपण मॅच कडे. गोलंदाज सुजल सुद्धा इथे चांगली गोलंदाजी करत असताना स्लॉग ओव्हरचं षटक फेकतो. अक्षय कुरांबे फलंदाजी करतोय. जबरदस्त चेंडू, अगदी शूज पकडले, ट्रोकश यॉर्कर मारण्याचा नक्कीच गोलंदाजाचा हा प्रयत्न. गोलंदाजाकडे चांगला यॉर्कर असणं खूप गरजेचं आहे आणि ते इथे मात्र सुजल गारबट जरूर या चेंडूवरती दाखवत असताना 44 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मार्गायचं आहे. 4 बॉल झालेत, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आता 2 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर जय मल्हार टीमचे समर्थक एकच म्हणत असतील, भावा शेवटपर्यंत उभा राहिलाय, एक षटकार आता दावा, एक षटकार हवाय, एक षटकार आला पाहिजे तर टार्गेट सेट होईल, स्वप्नवत धावा येतील, फायटिंग स्कोर बघायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चौथा प्रयत्न आहे, ऋतिकला पकडलं जात आहे. अखेर मात्र आपण जर पाहिलं तर मोठा फलंदाज ऋतिक मैदानाच्या बाहेर. तब्बल 4 ते 5 वेळेला ऋतिकला इथे जीवदान मिळाली आहे. मुलतान टेस्ट मध्ये सुद्धा वीरेंद्र सेहवागला पाकिस्तान संघाने 5 जीवदानं दिली होती आणि तेव्हा वीरेंद्र सेहवागने 309 धावा येथे बनवल्या होत्या. भारतीय संघाकडून ट्रिपल सेंचुरी बनवणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. पाकिस्तान संघाने 5 कॅच त्या मॅच मध्ये सोडले होते आणि ऋतिकचे सुद्धा आपण पाहतोय त्या 5 वेळा त्याला जीवदान मिळालं. 3 येथे मात्र फुल चान्स होते, 2 येथे मात्र हर्षलजी हाफ चान्स होते. सुजलचं कौतुक करावं लागेल, सुजलने ते मात्र विकेट मिळवली आहे. षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंग मधला शेवटचा चेंडू सुजल गारबाट. शेवटच्या चेंडूवरती हवाई सफर येथे मात्र चेंडूला घडवली आहे वाऱ्याच्या विरोधात. अगदी वाऱ्यावरती नक्कीच वाऱ्याला चीर करत पार करत येथे चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर, षटकार. मध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण नेहमीच पाहत असतो. तत्पूर्वी येथे मात्र सावतामाळी पतसंस्थेचे सेक्रेटरी सन्माननीय राकेशजी मात्रे यांचं इथे आगमन होतंय. मी मंडळाच्या वतीने विनंती करतोय, कृपया आपण प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचा यथोचित असा मान सन्मान केला जातोय. दत्तारामजी गारबाट यांना मी विनंती करतोय, सावतामाळीचे सेक्रेटरी यांचा इथे सन्मान करायचा आहे. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत. आमच्या विनंतीस मान देऊन खऱ्या अर्थानं सेक्रेटरी साहेब आपण येथे आलात, मी आपलं खऱ्या अर्थानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. दत्तारामजी गारबाट यांच्या हस्ते इथे सन्मान करण्यात येतोय. मायेची उबदार शाल नाकवा संघाचे चेअरमन दत्तारामजी गारबाट यांच्या हस्ते ते मात्र सन्मान करण्यात येतोय. रुपेश मामा फोटो काढा. राकेशजी मात्रे यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, मांगल्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन येथे मान्यवरांचा सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद राकेशजी, आपण येथे आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, या स्पर्धेला आपली आवर्जून उपस्थिती दर्शवलीत, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा भरवण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत अनेक मंडळींनी घेतली आहे. शेखरजी बना असतील, तसेच रुपेशजी वाडकर असतील, प्रथमेशजी पाटील असतील, तसेच नितीनजी आवारी, हर्षलजी आवारी असतील किंवा इतर साईराजचे सर्व सदस्य, प्रत्येकाचं नाव मित्रांनो नक्कीच आम्ही घेऊ. कारण स्पर्धा भरवायची म्हटलं 50 आलेले आहेत. 51 धावांचं आव्हान येथे पूर्ण करायचं आहे. कारण स्पर्धा भरवण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप साऱ्या गोष्टींची गरज असते.
काही गोष्टींचा मित्रांनो नक्कीच सोंग करता येत नाही, परंतु ते मंडळाच्या माध्यमातून अनेकांनी खऱ्या अर्थानं येथे सहकार्य दिलंय. येथे सर्वांचं इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. साईराजच्या मुलांना खऱ्या अर्थानं खेळण्यासाठी सुद्धा इथे बरीचशी मंडळी येथे प्रोत्साहन देत असतात. याच जयदीपने खऱ्या अर्थानं मागे लागून दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये संघ भरवायला भाग पाडलं होतं आणि तेव्हा नक्कीच आमचे सप्पे भारी नितीन आवारी हे खडे होते आणि त्यांनी नक्कीच संघ टाकला आणि पुढच्या वेळेस सुद्धा त्यांचा संघ असणार आहे, कारण नेहमी ते सहकार्य देत असतात. हे मैदान खऱ्या अर्थानं बनवण्यासाठी सुद्धा हर्षलजी नितीनजी यांचा खऱ्या अर्थानं बहुमूल्य हातभार आहे. नितीनजी यांच्यासोबत नक्कीच हर्षलजी आवारी आणि त्यांचे वडील गणेशजी आवारी यांचं सुद्धा सहकार्य नेहमीच या मंडळाला लाभलेलं असतं आणि इतर मंडळी सुद्धा नेहमी सहकार्य देत असतात. प्रत्येक सहकार्य मित्रांनो नक्कीच पैशाचंच असलं नाहीये, कधीतरी मदतीचं असतं, मेहनतीचं असतं आणि ते खऱ्या अर्थानं देत असतात. मी जरी या गावचा जावई असलो ना तरी ते मला नक्कीच या गावातल्या सारखाच मान ठेवत असतात. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार व्यक्त करेन. खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा विनंतीस मान देऊन ते समालोचनाची संधी देत आहेत, ही सुद्धा हर्षलजी आपल्यासाठी खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे. मॅच मध्ये 51 धावा इथे बनवायच्या आहेत हर्षलजी. सामना येथे मात्र नक्कीच रंगतदार होणार, यात मात्र कोणती शंका नाहीये. एका बाजूला जयदीप बना पुरस्कृत साईराज वरसोली तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार वरसोली, या दोन संघांमध्ये हा सामना रंगतोय. 51 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. रुपेश डवले गोलंदाजीसाठी आलाय, स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे कैवल्य, तर त्याच्या जोडीला फलंदाजीसाठी आहे कौशल. ह्या जोडीवरती खऱ्या अर्थानं प्रमुख मदार असणार आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर 25-30 धावा जर धावफलकावरती आल्या ना तर मॅच मध्ये इथे आरामात येऊ शकतात, परंतु पहिल्या 2 ओव्हरवरती या सामन्याचं खऱ्या अर्थानं या 2 षटकांमध्ये या सामन्याची महत्वाची बाजू येथे कोण जिंकणार हे ठरवणार आहे. यावेळच्या चेंडूवरती ड्राईव्ह मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात, अगदी हातामध्ये काढून दिलाय, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल. फलंदाज कैवल्य याचा संपला येथे खेळ. सर आपण जर विचार केला ना तर पहिला बॉल डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवरती फ्री होम डिलिव्हरी झाली. आपण म्हणतो ना की क्षेत्ररक्षकाला हालण्याची सुद्धा गरज लागली नाही, अलगद बॉल हातामध्ये आला, त्यांना पकडला, स्वीकारली डिलिव्हरी. इथे मात्र पहिल्याच बॉलला विकेट त्यांना पाहायला मिळते. धक्का पहिला मिळाला, गोल्डन डकचा शिकार होताना बॅटर आपण कैवल्याला पाहिलं. कैवल्य कौशल्य या दोघांची गोलंदाजी चांगली राहिली, पण बॅटिंग करत असताना कैवल्याने साथ सोडली. आता मैदानाच्या आतमध्ये कौशल्य आणि योगेश ही जोडी आपण दाखल झालेली पाहणार आहोत. 51 धावा, यदा कदाचित शेवटच्या बॉलवरती आलेला तो षटकार या मॅच मध्ये दबाव निर्माण करणार राहिलाय का, किंबहुना मग तो षटकार आल्यानंतर तो शेवटपर्यंत राहील का, हे बरेचसे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तर या येणाऱ्या पुढच्या 28 बॉलच्या मागे लपलीत. पुढचा बॉल योगेश नाखवा येथे फलंदाजीसाठी आलाय. योगेशला हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा आहे की चिकी रन घेण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने येथे फटका खेळला होता, एक सिंगल धाव येथे मात्र धावफलकावरती आले. अजून 50 धावा 27 चेंडूंमध्ये पूर्ण करायच्या आहेत. या मैदानावरती या धावा आरामात निघू शकतात, परंतु ज्या पद्धतीने साईराज वरसोली संघाने गोलंदाजी केली आहे ना, जय मल्हार वरसोली संघाची गोलंदाजी सुद्धा अगदी त्याच पद्धतीची आहे. हर्षलजी, गोलंदाज नेहमी आपण म्हणत असतो, गोलंदाज हे टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं महत्वाचे दुवे राहिले. ज्या संघाकडे चांगले गोलंदाज असतील ना तर टाइमला आपण पाहते 5 षटकांमध्ये 40 धावा सुद्धा रोखल्या जाऊ शकतात. बघा, गोलंदाजीमध्ये आता सगळ्यांकडेच वेग आलाय, पण ज्याच्याकडे व्हरायटीज आहेत, ज्याच्याकडे व्हेरिएशन आहेत, ज्याच्याकडे टप्पे चांगले आहेत तेच टिकलेत. आणि म्हणूनच का होईना रुपेश मात्र आपण जर पाहिलं चांगल्या पद्धतीचे टप्पे टाकतात, कधी आतमध्ये बॉलला आणतात, कधी बाहेर काढतात, आणि म्हणूनच आजच्या दिवसामध्ये त्यांचा खेळ चांगलाच राहिलाय.
ऍज अ बॉलर ऍज अ बॅटर सुद्धा, पण आज क्वालिफायच्या मॅच मध्ये बॅटिंग करताना नाराज केलं. फटका चांगला खेळला जातो गॅप मध्ये, सुई मधून धागा काढावा अशा पद्धतीचा फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, चौकार. क्रिकेटिंग स्ट्रोक हर्षलजी या स्ट्रोक वरती पाहायला मिळालाय. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अगदी सुंदररित्या इथे कौशलने ड्राईव्ह मारलाय. धावसंख्या 5 वरती पोहोचली. रुपेश 6 चेंडू. चांगली गोलंदाजी, भन्नाट यॉर्कर, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. रुपेशने येथे मात्र या चेंडूवरती कमबॅक केलंय. यस, कमबॅक गरजेचं आहे. धावा जास्तीच्या झाल्या नाहीयेत या मैदानाच्या अनुषंगानं. फायटिंग स्कोर जरूर आहे, पण 1-2 मोठे फटके या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर सामना अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जवळ येऊ शकतो, आणि याची जाणीव गोलंदाज रुपेशला आहे, म्हणून तो डॉट बॉलचा रेशो वाढवतोय या मॅच मध्ये. फुलर लेनचा बॉल अगदी खोलात होता, बॅटची हेल्दी आहे. त्यानंतर बॉल शॉर्ट पॉइंटला निघायला फिल्डर तिकडे, एक धाव मात्र तिथे मिळणार आहे. आणि ते एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसवत असताना अद्याप 6 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग आपण पाहिली आहे. बॅटिंग अपेक्षित होती तशी तर झाली नाहीये, पण खेळही अजून संपला नाहीये. बघा, मी म्हटलं होतं आलेल्या शेवटच्या त्या 6 धावा, आता 6 धावा पहिल्या बनल्यात, म्हणजे इथून पुढे अजूनही तुम्हाला किती बनवायचे आहेत? तर येणाऱ्या आपण जर पाहिलं तर 24 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता. समीकरण 10चं होतं ते आता 11 मध्ये आलंय, आणि 11हून अधिक 1 धाव सुद्धा एक्स्ट्रा आहे. या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. रुपेशच्या गोलंदाजीचं तत्पूर्वी आपण नक्कीच कौतुक करूया, कारण पॉवर प्ले मध्ये कित्येक वर्ष रुपेश डवलेला गोलंदाजी करताना मी पाहिलंय. अगदी वेग, चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा, अगदी सर्व काही गोष्टी रुपेश डवलेच्या गोलंदाजीवरती आपल्याला नेहमी पाहायला मिळतंय. या रुपेश डवलेचं षटक पूर्ण झाल्यानंतर येथे गोलंदाजीसाठी आलाय अक्षय खुरांबे. अक्षय खुरांबे येथे गोलंदाजीसाठी येतोय. या हे षटक या सामन्यामध्ये सुद्धा खूप महत्वाचं ठरू शकतं. हर्षल, या षटकामध्ये जर 15-20 10+ जरी धावा धावफलकावरती जर आल्या ना, तर एक मॅच मध्ये नक्कीच चांगली धावसंख्या येथे सेट होऊ शकते. हे कौशलला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे. या चेंडूवरती काय घडतंय? कौशलने उडवलाय आकाशाला गवसणी घालणारा हा फटका येतोय दमदार. पहिल्याच बॉलवरती षटकाराची मोहर लागली आहे. 6 धावा आल्यात, म्हणजे ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या आता पहिल्याच बॉलवरती. अजून एक बॉल, बॅटची काढा घेतली, बॉल थांबला तिकडे, स्क्वेअर लेगला फिल्डर आले, तत्वर मात्र एक धाव आरामामध्ये मिळतीये. स्ट्राईक रोटेट होणं इम्पॉर्टंट होतं, कारण की कौशल्य खेळतो याचा अर्थ असा नाही कौशल्य एकटा खेळ. आणि आपण म्हणतो ना की कौशल्य एकटा खेळतोय म्हणजे असं नाही की टीम तो एकटा जिंकवेल. क्रिकेटचा खेळच असा आहे, एकट्या दुकट्यावरती जिंकला जात नाही, तो सांघिक खेळ आहे. जर असेल संघाची साथ तर होईल समोरच्या टीम वरती मात. ते करायचं आहे आणि त्यासाठी टीम वर्क चांगला दाखवायचा. धावसंख्येत 1 वाढ, धावसंख्या धावफलकावरती 13. पुढचा बॉल. अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज होते. समोर फलंदाज योगेश. कारण येथे चांगली धावसंख्या मिळवणं नक्कीच गरजेचं असणार. या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आली ना, साईराज वरसुली संघ येथे वरचा ठरू शकतो. योगेशच्या बॅट मधून आलाय आणखीन एक जबरदस्त या षटकामध्ये. पहा, मी म्हटलं होतं ना स्ट्राईक रोटेट होणं किती इम्पॉर्टंट आहे. स्ट्राईक रोटेट झाले, आपण म्हणतो ना आयुष्याचा खेळ असो किंवा क्रिकेटचा, जे होतं ते चांगल्यासाठीच होय. आता सगळं काही चांगल्यासाठी साईराज 11 टीमसाठी होताना पाहायला मिळते. आमच्यापर्यंत माहिती पोहोचते योगेश कधी सरावासाठी सुद्धा नसतात, पण आपण म्हणतो ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो क्लास त्यांचा परमनंट आहे. आणि होय, नजर कायम बनवून ठेवली बॉलवरती आणि त्यानंतर त्या बॉलला उडवले सुद्धा. 6 धावा आल्या, धावसंख्या वाढली आहे.
19 धावा, जगात भारी 19 फेब्रुवारी. मिस टायमिंग आहे, फिल्डर बॉलला जज करतात आणि कॅच ड्रॉप. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या पंचांचा कॉल झालाय. आता बॅटर डेंजर झोन कडे धावत होता, त्याचं नाव कौशल्य आहे. आता एकंदरीत विचार केला ना सर, निर्णय काही येऊ द्या, तिसरे पंच निर्णय देतील, आपण समालोचक चर्चा झाली पाहिजे. जर ही विकेट आली तर प्रेक्षक काय म्हणतील, या धावेची गरज होती? प्रेक्षक नक्कीच म्हणत असतील की या धावेची गरज नव्हती, परंतु नक्कीच मैदानावरती हा खेळ नक्कीच अगदी वेगवेगळ्या मुवमेंटमध्ये घडत असतो. कधी धाव होईल, कधी धाव होणार नाही, अशा भरपूर साऱ्या गोष्टी मैदानावरती घडत असतात, मैदानावरती होत असतात. परंतु मैदानावरती राहून खऱ्या अर्थानं जो खेळाडू आपल्या संघाला विजयाची वाट सुखकर करतो ना, तो खऱ्या अर्थानं खेळाडू होत असतो. यावेळेला कौशल येथे मात्र नक्कीच नॉ स्ट्राइक एंडवरती डेंजर झोनच्या दिशेने होता. येथे रनआउटचा इशारा आपल्यापर्यंत येईल. तिसरे पंच विनोद पाटील येथे मात्र OUT रेड सिग्नल येथे भेटलाय. बिग ब्लो, मोठी विकेट साईराज वर्सोली संघासाठी. चर्चा चालू झाली, विकेट आल्यानंतर या धावेची गरज होती का? कशाला धावताय? धावता धावता तुम्ही रनआउट होताय याची जाणीव सुद्धा असणं गरजेचं आहे. असं नाहीये ना की कौशल्य डॉट खेळत होता. असं होतं का कौशल्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या की त्याच्या बॅटला बॉल स्पर्शच करत नव्हता? तो दुसऱ्या एंडनं तो सुद्धा बॅटिंग चांगली करत होता, पण इथे मात्र जास्त धावा धावण्याचा मोह आवरला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट गमावली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. जो विश्वासू खेळाडू होता, ज्याच्याकडे आत्मविश्वास होता आणि टीमला पूर्णपणे त्याच्यावरती विश्वास होता की तो जर उभा राहिला तर मॅच आपण जिंकणार, पण तोच खेळाडू आता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. म्हणजे मॅच आता पुन्हा बॅलन्स. पुन्हा एकदा बॅलन्स येथे मॅच नक्कीच रंगताना दिसते. माणसाला नेहमी ना क्रिकेटमध्ये धावेची भूक असते ना, तशी आयुष्यामध्ये पैशांची भूक सुद्धा अनेक वेळेला असते. ज्या वेळेला आपण पाहतो धावेंची भूक जास्त असली ना की कधी कधी अशा प्रकारची गोष्ट येथे क्रिकेटच्या मैदानावरती घडत असते. अक्षयचा हा चेंडू योगेशसाठी. योगेश येथे मात्र खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. उजव्या अस्तीवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. इथे जर आपण पाहिलं ना तर भूक आहे ना, ती पैशाची असो किंवा धावेची, योग्य दिशेनेच घेतली पाहिजे. चुकीचे पैसे आले की ते अंगलट येतात, चुकीच्या धावा आल्या की अशा अंगलट येतात आणि तेच घडले मैदानाच्या आतमध्ये. चुकीची धाव घेण्याचा प्रयत्न केला, रनआउटची विकेट आली. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती. नाही, शॉर्ट बॉल. हा दबाव आहे, हा विकेटचा दबाव आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. यस, धावसंख्या 20, 10ची सरासरी राखली आहे. मॅच अजून संपली नाहीये, पण 20 झाल्यात. 20 आता 31 पाहिजे. 18ला 31ची गरज आहे. 20 धावा धावफलकावरती मॅच बनली आहे, मॅच ऑन झाली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, कहाणी में ट्विस्ट आहे. ज्या वेळेला विकेट आली आहे, पूर्ण संघ आता दुविधा मनस्थितीमध्ये सापडलाय. बॉलिंग करणाऱ्या टीमचा आत्मविश्वास वाढलाय का? कौशल्य सारखा खेळाडू मोफत स्वरूपामध्ये मिळून गेलाय. कारण की जास्तीची मेहनत घ्यायची गरज लागली नाही, कौशल मेहनत घेत होता आणि तिथे मात्र तो बाद झाला. आता जे काही करेल ते योगेश करेल. तो गेलाय, तो धावलाय, त्यानं रनआउट केलंय. आता स्वतःला सिद्ध करण्याची वेळ सुद्धा आली आहे. 20 झाल्यात, 31 हव्यात. 18 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज रोशन. सामना नक्कीच अजूनही दोन्ही बाजूला आहे. सामना अगदी समतोल आहे, परंतु तो समतोल सामना आता मात्र नक्कीच एका बाजूने आणण्यासाठी रोशन याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. योगेश आणि जिग्नेश या फलंदाजांना नक्कीच आपल्या बाजूने आणण्यासाठी या दोन फलंदाजांना या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 10-11 धावा या षटकामध्ये येणं संघाच्या दृष्टीने हर्षलजी खूप गरजेचं असणार आहे, ते साईराज वर्सोली संघासाठी. यावेळेचा बॉल इथे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडलं जात आहे, यष्ट्यांचा वेध घेतलाय का हे पाहिलं जाईल. पंच नक्की काय घडले कळवतील. सर, स्टंप मधून बॉल गेला का चेक करायचंय का? मग बेल्स पडल्यात का? पण हा, बेल्स पडल्यात, त्या हवेनी पडल्या की बॉल लागून पडल्या चेक करायचंय का?
ओके ना? येस, ओके. येस, कारण की हवेचं वेगच एवढा आहे. मग बेल्स जर आधी पडल्या असतील तर अजून एकदा ट्विस्ट येईल, कारण की असं बराच वेळा घडलंय. एक माणगावची स्पर्धा होती ती मला आठवली, कारण की बेल्सवरून क्वालिफायची मॅच होती सर. साहिल खडतर म्हणून एक खेळाडू आहे डावखुऱ्या हाताचा, असोसिएशन पॅकरची ती स्पर्धा होती. यस, निर्णय आला फलंदाज बाद. पंचांचा निर्णय आला फलंदाज बाद. येस, आपण ती चर्चा थांबवणं चुकीचं आहे. ज्या वेळेला साहिल खडतर हा खेळाडू खेळत होता आणि त्या खेळाडूचा पहिल्याच बॉलला, आपण जर पाहिलं ना, पहिल्याच बॉलला विकेट आली होती, कॅच. पण तदनंतर बाहेरून एका प्रेक्षकाचा आवाज आला की बेल्स पडली आहे सर. त्यावेळेला तिसऱ्या पंचांचा कॉल झाला आणि चेक केलं तर बॉल रिलीज करायच्या आधीच बेल्स पडली होती आणि तिथे त्याला जीवनदान मिळालं. तिथून पुढे त्याने अर्धशतक लावलं होतं. पण आता इकडे तसं काही झालंच नाहीये. बॉल लागला स्टंपला आणि विकेट सुद्धा आली आहे. फलंदाज बाद. मित्या सुवर्ण गणेश साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून इथे सहकार्य मिळालं आहे, त्यांचं सुद्धा इथे खऱ्या अर्थानं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं मॅच इथे मात्र नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये जरूर आहे. जिंकण्यासाठी 17 चेंडूंमध्ये 31ची गरज आहे. हर्षल हितेश भगत येथे फलंदाजीसाठी आलाय. ओके, हितेशकडे सुद्धा क्षमता आहे. हितेश सुद्धा कुठल्याही क्षणाला मोठे फटके मारू शकतो, परंतु रोशनने येथे पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. रोशनचा हा चेंडू, हितेश मात्र या चेंडूवरती LBW बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती विकेट पतंग. रोशनने येथे मात्र मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट निर्माण केलाय. जबरदस्त गोलंदाजी. सर, मॅचची सिच्युएशन कुठे बदलली? कौशल्यने घेतलेली ती दुसरी धाव आणि तिथून ज्या विकेट चालू झाल्यात ना, की आता साईराज 11 टीमचे खेळाडू असेच म्हणतात, तू चल मी आया. एका मागोमाग फलंदाज मात्र बाद होताना आपण पाहतोय. संघ अडचणीमध्ये बॅकफुट वरती ढकलला जातोय. आता दबाव निर्माण झाला या मॅच मध्ये. आता येणारे हे जे काही पुढचे बॉल आहेत त्या बॉल वरती काय वाढून ठेवलं. विकेट हॅट्रिकच्या कदारावरती रोशन आहेत. 2 विकेट संपादन केल्यानंतर आता रोशन इथे विकेट संपादन करतील का? तिसरी हॅट्रिक कंप्लीट होईल का या क्वालिफायच्या मॅच मध्ये? काय घडेल? ओहो, विकेट हॅट्रिक संपादन होताना पाहायला मिळतीये. क्लीन बोल्ड क्वालिफायच्या मॅच मध्ये रोशन विकेट हॅट्रिक कंप्लीट केलीये. अभिनंदन. करावं लागेल येथे गोलंदाज रोशनचं. रोशनने येथे मात्र 3 फलंदाजांना इथे बाद केलंय. या षटकामध्ये लागोपाठ 3 चेंडूवरती आपण पाहतोय 3 विकेट मिळवल्यात. 2 बोल्ड आणि 1 LBW. आणि स्टंपने येथे मात्र त्याने गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना अजिबात रूम दिलेला नाही. अगदी विकेट वरती हिट करणारे ते चेंडू त्याच्या माध्यमातून येथे पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. नितेश बना येथे फलंदाजीसाठी आलाय. या बॅटरवरती आता मात्र या मॅचची पूर्णपणे धुरा खांद्यावरती येऊन टेपलेली आहे. यस, नितेश बना अभी 31 रन तू ही अकेले बना.
31 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. या धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 15 बॉलमध्ये. पहा म्हणजे आतापर्यंत नितेश तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला येत होते प्रत्येक मॅचला, पण आता जवळ विचार केला तर 7व्या क्रमांकावरती आलेत. ही नक्की प्लॅनिंग काय होती? पुढचा बॉल ओ यावेळेला बागफुटला जाऊन कट केलंय. चांगली फिल्डिंग. आता दबाव निर्माण झालाय, दबाव क्रिएट केला गेला आणि आता आपण जर विचार केला ना तर इथून पुढे पुढचे 12 बॉल पर्यंत मॅच जाईल ते मात्र शंका नाहीये. पण त्या 12 बॉल पर्यंत मॅच जात असताना जी 10ची सरासरी होती ना ती आता बदलणार आहे. पुढचाच बॉल मोठा फटका. मिस टायमिंग आहे, फिल्डर नाहीये तिकडे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एकच धाव देण्याचा निर्णय घेतला जातोय. एका धावेवरती समाधान मानलंय. या षटकातील आता एकमेव शेवटचा बॉल बाकी राहिलाय. या बॉलवरती सर षटकार आला तर 12ला पुन्हा 24ची गरज राहील. या बॉलवरती चौकार आला तर इथून पुढे 12ला आपण जर पाहिलं तर पुढे 26ची मॅच राहील. पण डॉट आला तर 12ला 30ची आवश्यकता राहील. काय नक्की आहे? सिंगल येईल, डबल येईल? आता साईराज 11 संघाचे समर्थक म्हणत असतील बाबा काही येऊ दे पण त्या धावाच येऊ दे. धावा येणं गरजेचं आहे. रोशनचं इथे कौतुक करावं लागेल. खरं रोशनने इथे खऱ्या अर्थानं तिसरं षटक 5 ओव्हरच्या मॅच मध्ये ना हर्षलजी नेहमी महत्वाचं राहिलंय. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमचं पारडं जड होऊ शकतं. तिसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, गोलंदाजी करणाऱ्या टीमचं पारडं जड होऊ शकतं. योगेशने खेळलेला फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र एकही धाव मात्र या चेंडूवरती घेतलेली नाहीये. एकही धाव मात्र या चेंडूवरती घेतली नाहीये. 3 विकेट मिळवत फक्त एकच धाव रोशनने येथे खर्च केली आहे. जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी, कमबॅकिंग षटक येथे पाहायला मिळतंय. येणारा चेंडू 12 आणि विजयासाठी 30 धावांची गरज. म्हणजेच 12 चेंडू मध्ये 5 स्ट्रोक मारायचे आहेत असं हे समीकरण आता मात्र साईराज वर्सोली संघाच्या बॅटरला येथे सोडवावं लागणार आहे. बघा ना आपण म्हणतो ना की मुंबईची लाईफलाईन लोकल आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. आणि जर जी विकेट हॅट्रिक जी आली तिथे जर सिंगल डबल चालू ठेवली असती तर तिथे धावा आल्या असता, मॅचचा प्रेशर कमी झाला असता. पण तसं नाहीये. प्रत्येकाला षटकार चौकार म्हणजे लोकलनी कोणाला जायचं नाहीये, सिंगल डबलनी अजिबात नाही, डायरेक्ट षटकार चौकार म्हणजे एक्सप्रेसनीच पुढे जायचंय. आणि अशा परिस्थितीमध्ये ऍक्सिडेंट निश्चित आहे आणि तेच घडले मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे येणारे 12 बॉल 30 धावांची आवश्यकता. जी 10ची सरासरी होती ती आता इथून पुढे 15.00ची सरासरी आहे. या मॅच मधील सौरभ सर सर्वाधिक महत्वाचं हे एकमेव षटक आहे. इथे धावा आल्या तर साईराज 11 वर्सोलीकर कमबॅक करतील अथवा या मॅच मध्ये जय मल्हार वर्सोली संघाचा बोलबाला निश्चितपणे राहील. पण आत्मविश्वास दाखवलाय, स्वतःकडे स्ट्राईक पकडली. बॅटिंग करत असताना बॅटर नितेशनं सांगितलं की मला शेवटच्या बॉलवरती धावच घ्यायचं नाहीये, जे काही करेल शेवटच्या पुढच्या 6 बॉलवरती ते मीच करणार आहे. समोर रुपेश फुलटॉस बॅटची कडा. काय घडलंय या मॅचचं? आशेचं किरण एकमेव खेळाडू होता तो नितेश आलाय मैदानाच्या बाहेर. किंवा आयुष्याचा सर घेतलेला एक निर्णय कधी अंगलट येतो त्याचा काही नेम नसतो. बघा ना म्हणजे कौशल दुसऱ्या क्रमांकावरती आउट झालाय, त्याच्या खालोखाल 4 विकेट लगातार गेल्यात. एकही बॅटरला अकाउंट ओपन करता आलं नाहीये, केलं तर सिंगलनीच केलंय. त्याच्या मागोमग योगेश फक्त खेळत आहेत, ते अजून उभे आहेत. ओ मोठा फटका आलाय, बॉल हवेत, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. जेल सुटला, एकच धाव मिळतीये. एकाच धावेवरती समाधान मानलं जाते. क्वालिफायची मॅच रंगणार का? क्वालिफायची मॅच रंगतदार अवस्थेमध्ये शेवटच्या ओव्हर पर्यंत जाणार का? आता सगळ्यांचं लक्ष जे काय आहे ना ते योगेश वरती आहे.
कारण की योगेश आला, त्यानं षटकार मारला, मॅच मध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण केली होती त्यानं, पण तदनंतर त्यानं मॅच पुन्हा शांत केली आहे. आता संयम तोडावा लागेल, संयमांचे बांध फोडावे लागतील आणि संघर्ष चालू करून दाखवावा लागेल. यावेळेला फुलर लेनचा बॉल, बॅट बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाहीये. अजून एक धाव इथे मात्र आपण जर पाहिलं तर एकच धाव येताना पाहायला मिळते. आपण म्हणतो ना, अब एक्के दुक्के से काम नहीं चलेगा भाई, इस मैच को जीतना है तो छक्के चौके तो लगाने पड़ेंगे. षटकार चौकार तुम्हाला मारावे लागतील आणि तरच या धाव गतीचा पाठलाग होईल. तिसरं षटक या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं इम्पॉर्टंट षटक ठरलंय. 3 महत्वाचे फलंदाज आहे ते मात्र बाद झालेत. रुपेश 6 चेंडू, चांगली गोलंदाजी, सटीक गोलंदाजी. या एंडने धावा येणं खूप गरजेचं होतं. या एंडने षटकार चौकारांचा खेळ करणं खूप गरजेचं होतं. तेथे मात्र संघाचा महत्वाचा खेळाडू, महत्वाचा गोलंदाज रुपेश येथे मात्र अगदी आपल्या माइंडसेटने आपल्याकडे असलेली गुणवत्ता येथे मैदानावरती दाखवतोय. वाईड लाईन वरती येथे यॉर्क करण्याचा प्रयत्न आहे, तो सफल झालाय. चेंडू शिल्लक आहेत 8. बघूया पुन्हा एकदा चांगला यॉर्कर, पायामध्ये येथे यॉर्क करण्याचा प्रयत्न. चेंडूवरती येथे मात्र एक सिंगलच धाव मिळेल. हर्षलजी, आपण पाहिलं तर या ओव्हर्स मध्ये असं वाटत होतं योगेश 1-2-6 मारेल, मॅच मध्ये नक्कीच आणखीन ट्विस्ट निर्माण होईल, परंतु तसं काही रुपेशने आपल्या गोलंदाजीवरती करून दाखवलेलं नाहीये. रुपेशनं मात्र दाखवून दिलं, बॅटिंग करत असताना मी कमी पडलो म्हणून काय झालं, गोलंदाजी करत असताना मी कमीच धावा देणार. आणि होय, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. षटकातील शेवटचा बॉल आपण पाहतोय. ओ, इकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि या बॉलनं आता या मॅचची हवा काढली आहे. कारण की इथून पुढे आपण जर पाहिलं तर आवश्यकता आपण जर विचार केला तर मॅचला जिंकण्यासाठी येणारे शेवटचे 6 बॉल आणि 27 धावांची गरज. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता, म्हणजे 6 बॉल मध्ये जे आतापर्यंत 24 बॉल मध्ये जमलं नाही ते 6 बॉल मध्ये करायचं कठीण आहे, खूप कठीण आहे. परिस्थिती बिकट आहे आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज येईल, कोणत्या गोलंदाजाकडून अशा पद्धतीच्या धावा होतील आणि यदा कदाचित या एंडनं बॅटिंग असती ना तर आपण अनुमान लावू शकलो असतो. पण इकडे तुम्ही एखादा फटका ताकदीवरती जास्तीचा मारू शकता हवेच्या विरुद्धमध्ये, पण 3 ते 4 फटके तुम्हाला मारायचे आणि अशा परिस्थितीमध्ये ते शक्य नाहीये. सहा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 6 बॉल 27 ची गरज असताना बॉलिंग मार्क वरती वंदे शालेत पहिलाच बॉल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट फेकताना बघायला मिळतात. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज, म्हणजे बॅक टू बॅकचे 4 षटकार तुम्हाला खेळावे लागतील. पब्लिक सब जानतीये, प्रेक्षकांनी आमच्या चाल पकडली आहे. व्हाईट बॉल आलाय पण इकडे बघा 4 बॉल 4 लगातारचे षटकार आणि 1 दुहेरी धाव मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, पण ते सगळं काही कठीण बनून गेलंय. कारण की ज्या बॅटर कडून अपेक्षा होती ते बॅटर मात्र बाद झालेले बघायला मिळाले. शांतता पसरली आहे. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला आणि अजून एक विकेट सुद्धा. फलंदाज बाद. आता 4 ला 26 ची गरज. मॅचचा खेळ मात्र पूर्णतः आपण जर पाहिले तर लडखडत पाहायला इथे मात्र पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल, अजून एक जय मल्हार. आपण जर पाहिलं तर वर्सोली या टीमचा बोलबाला या संपूर्ण मॅच वरती चालू झालाय. काय खेळ केला, अप्रतिम दर्जाचं कामकाज. 51 धावा झाल्या होत्या. असं वाटलं की क्वालिफायची मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. या शेवटच्या बॉल पर्यंत चालली आहे मॅच, पण रंगत नाहीये. फटका तर खेळला जातोय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अजून एक विकेटचं पतंग. अजून एक फलंदाज आणि दीप सुद्धा मैदानाच्या बाहेर.
2 चेंडू 26 म्हणजे प्रत्येक बॉलवरती 13. आम्ही एक बॉलमध्ये 13 धावा झालेल्या पाहिल्यात, पण 2 मध्ये 13 झाल्या तर मला वाटतं मोठा इतिहासच होईल. पुढचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र मिड विकेटच्या दिशेला चाललाय. एकही धाव न घेण्याचा निर्णय, आता मॅचच सोडून टाकली आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर जय मल्हार वरसोली संघाचा बोलबाला. आम्ही आभार मानू आमचे प्रथमेशजी पाटील साहेबांचे, ज्यांनी विश्वास दाखवला आणि आज अलिबाग तालुक्यामध्ये प्रथम समालोचन करण्याची संधी निर्माण करून दिली. आजचा पहिला दिवस यशस्वीरित्या पार पडला. उद्याच्या दिवसामध्ये आपण अजून धमाल करू, जिथे अंतिम दिवस. यस, मॅच संपली आहे, सामना जिंकलाय टीम. आपण पाहिलं तर जय मल्हार वरसोली संघानं या मॅच मध्ये बाजी मारली आहे. थेट सुपर 3 चा प्रवास केलाय. मनपूर्वक अभिनंदन. डीजे चुकी किती महत्वाची असते, एक विकेट किती महत्वाची असते, हे साईराज वरसोली संघाने या मॅच मध्ये पाहिलं. कारण त्या एक रनआउटच्या विकेटमुळे खऱ्या अर्थानं जय मल्हार वरसोली संघ येथे मॅच मध्ये गेला. आणि मॅच मध्ये गेल्यानंतर नक्कीच त्या जय मल्हार वरसोली संघाने ते या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि हा सामना जिंकत सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाले. विजेता संघ जय मल्हार वरसोली संघाचं येथे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करेन. उद्याच्या दिवशी सकाळी ठीक 9 वाजता आपण पहिला